नमस्कार. चेकमेट टाइम्सच्या वतीनं मी धनराज माने आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. पहिलं तर मी महाराज तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. रामकृष्ण हरी. आत्ता तुम्ही देशाची सेवा आणि देवाची सेवा दोन्ही घडली असते असं म्हटलं आणि तुमच्या मनात तो उत्स्फूर्त हे पण आहे. आणि तसं तुम्ही पायगुडे महाराज, पायगुडे देशमुख म्हणून म्हटलं जातं. हो. काय म्हणजे ते देशमुख छत्रपतींचे नी दिलेली देशमुखी आहे असं म्हणतात, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कसं त्याला विवेचन कसं कराल? आपण पुण्याच्या पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केलं ते 12 मावळमध्ये केलं. त्या 12 मावळमध्ये अनेक आडनावाचे लोक राहतात. त्याच्यामध्ये पायगुडे आडनावाचे लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य ज्यावेळेस उभं राहत होतं त्या कालखंडामध्ये आमच्या पूर्वजांनी दिलेलं योगदान आहे. त्या योगदानाच्या राजे आहेत महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. मग एखाद्याने चांगलं काम केलं तर बाबा मग त्या कालखंडामध्ये एखाद्याला पाटीलकी बहाल होत होती, एखाद्याला कुलकर्णी पद बहाल होत होतं, एखाद्याला सरदार सुभेदार पद बहाल होत होतं. तसं काही मंडळींना ही देशमुखी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ती बहाल केलेली आहे. योगदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याला पूर्वजांनी दिलं, त्याच्या बदल्यामध्ये काही प्रसाद मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. राजांनी दिलेला प्रसाद, राजांनी दिलेलं बक्षीस म्हणायचं. आणि असे आमचे पूर्वज मानाजी पायगुडे, अटक किल्ला आहे पाकिस्तानमध्ये, त्या आटकेपार झेंडा लावण्याचं काम त्यांनी केलंच ना, तिथपर्यंत ते गेले आटकेपार. म्हणजे हा इतिहास आहे, इतिहासात पाहायला मिळेल. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मानाजी पायगुडेंनी अटकेपार झेंडे फडकवले आणि म्हणजे त्यांचीच प्रेरणा घेऊन आज यांनी सुद्धा NDA सारखी माध्यमातून देश सेवा करण्याचा विचार केला. तो फलित नाही झाला, पण देवाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून आज तुम्ही त्या सेवा करताय. हो. तर म्हणजे आता मागाशीच आपला विषय होता कुस्ती, म्हणजे ती पण एक प्रकारचं म्हणजे सगळं आधीपासून ताकद. आणि आता मानाजी पायगुडे लढलेले शूरवीर लढवय्ये, तुम्ही NDA मध्ये जाण्याचा संकल्प कर, पण अचानक कीर्तनाच्या ह्याच्यात कसे आले तुम्ही? सांगितलं ना, जी आवड होती सुरुवातीपासून भजन ऐकण्याची, भजनाला जाऊन बसण्याची, लहानपणीची आवड, ती आवड माझ्या शिक्षणाच्या कालखंडामध्ये सुद्धा तशीच राहिली. 5वी ते 10वी शिक्षण खडकवाडीला केलं. आमच्या मांडवीच्या गावच्या शेजारी खडकवाडी, त्या शाळेमध्ये. आमची शाळा गरीब होती पण आमचे शिक्षक मात्र श्रीमंत होते. खूप त्यांनी जे काही दिले विचार संस्कार, त्याचं बळ खूप मिळालं. 10वी 12वी शिवण्यामध्ये झालं, नव भारत हायस्कूलला. आणि नंतर ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये मामासाहेब मोहोळ कॉलेजला. मामासाहेब मोहोळ हे खूप मोठे पैलवान होते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होतात. त्या महाराष्ट्र केसरीला गदा आजही आपल्या मुळशी तालुक्यातून मोहोळ परिवाराचीच जाती, महाराष्ट्र केसरीची मानाची गदा. तर त्या कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन BCom केलं पूर्ण. आणि पण आवड मात्र अनेकांच्या संगतीमध्ये आलो, छोट्या मोठ्यांच्या मित्रपरिवाराच्या, पण आवड मात्र बदलली नाही. जी आवड होती भजन करण्याची ती तशीच राहिली. पुस्तक ग्रंथ वाचनामध्ये आले. आणि मग एक दिवस सहज वाटलं की बाबा आपणही बाबा तुकाराम महाराज काय म्हणतात, ज्ञानोबा राय काय म्हणतात, नाथ महाराज काय म्हणतात, हे पाहूयात आणि सांगण्याचा प्रयत्न करूयात. आमच्या गुरूंचं बळ मला लाभलं. नाथ भागवताची अनेक पारायणं माझ्याकडनं झाली. मग थोडंसं विचार माझ्या मनामध्ये आल्यानंतर मी असं केलं की बाबा आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न करूयात, एक सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. आणि मग उभा राहिलो तो राहिलो.